मुंबईच्या काँक्रीटच्या जंगलात माझं आयुष्य एका 25 मजली टोलेच्या इमारतीच्या 2 BHK फ्लॅटमध्ये विसावलं होतं. बाहेरून पाहणाऱ्याला वाटलं असतं की पल्लवी किती नशीबवान आहे. दिसायला सुंदर, सुशिक्षित, एक यशस्वी बँकेत मोठा जॉब करणारा नवरा आणि हवं ते सुख विकत घेण्याची श्रीमंती. पण त्या भिंतींच्या आतलं सत्य फक्त मलाच माहीत होतं. माझं वय 32 आणि या वयात शरीरात आणि मनात ज्या भावनांची ऊब हवी असते, ती माझ्या आयुष्यातून हरवली होती. लग्नाला 8 वर्ष झाली होती. राहुलशी लग्न झालं तेव्हा सगळं स्वप्नवत होतं. पण जसा काळ गेला तसा राहुल त्याच्या करिअरच्या शर्यतीत इतका धावू लागला की मागे आपली पत्नी सुटली आहे हे तो विसरलाच. सकाळी तो 7 वाजता घड्याळाच्या काटेवर तयार असायचा. नाश्ता करतानाही त्याचे डोळे लॅपटॉपवर असायचे. रात्री तो कधीकधी 11ला यायचा तर कधीकधी मध्यरात्री 1ला. राहुल, आपण थोडा वेळ बोलूया का? मी विचारलं की त्याचं ठरलेलं उत्तर असायचं, पल्लवी खूप थकलोय गं, उद्या बोलू, आज खूप महत्त्वाचं प्रेझेंटेशन होतं. तो बेडवर पडल्या पडल्या घोरू लागायचा आणि मी खिडकीबाहेरच्या मुंबईच्या दिव्यांकडे बघत विचार करायची, याला संसार म्हणतात का? एकटी रात्री जागून मला जाणीव व्हायची की मी अजून तरुण आहे. माझी शरीराला स्पर्शाची भूक आहे, मनाच्या शब्दांची ओढ आहे. पण राहुलसाठी मी फक्त घर सांभाळणारी एक वस्तू झाले होते. शारीरिक संबंध तर जवळजवळचे संपलेच होते. कधी चुकूनही त्याने जवळ येण्याचा प्रयत्न केलाच तरी त्यात फक्त एक यांत्रिकपणा असायचा, प्रेम नसायचं. अशातच आमच्या शेजारच्या फ्लॅटमध्ये आर्यन राहायला आला. तो 18 वर्षाचा होता. नुकताच कॉलेजला जाऊ लागलेला. सुरुवातीला जेव्हा मी त्याला पाहिलं तेव्हा तो एक शेजारचा मुलगा म्हणूनच पाहिलं होतं. उंच, गव्हाळ रंग, जिममध्ये कमावलेलं शरीर आणि डोळ्यात एक प्रकारची चमक. तो मला आंटी म्हणायचा. खरं तर मला त्या शब्दाची चीड यायची. 32व्या वर्षी कुणीतरी आंटी म्हटलं की आपण म्हातारे झालो आहोत की काय असं वाटायचं. पण तो इतक्या निरागसपणे म्हणायचा की राग धरता यायचाच नाही. कधी मार्केटमधून येताना जड पिशव्या माझ्या हातात दिसल्या की तो धावत यायचा. आंटी द्या माझ्याकडे, तुम्ही का त्रास करून घेता? तो हसून म्हणायचा. त्याचा तो स्पर्श जेव्हा तो पिशवी घेताना माझ्या हाताला व्हायचा तेव्हा शरीरात एक वेगळीच वीज संचारल्यासारखं वाटायचं. मी स्वतःला सावरायची, पल्लवी, तू लहान मुलगा आहे, विचारावर, असं मन सांगायचं. पण हृदय मात्र त्याच्या त्या ऊर्जेकडे ओढलं जायचं. एके दिवशी दुपारी मी घरी एकटीच होते. राहुलचा मेसेज आला, पुण्याला जातोय एका रात्रीसाठी, महत्त्वाचं काम निघालंय. माझं मन उदास झालं. पुन्हा तीच एकटी रात्र. त्याच वेळी एक बेल वाजली. बाहेर आर्यन उभा होता. का रे आर्यन, काय झालं? काही नाही आंटी, आई बाबा दिल्लीला गेलेत. घरी एकटाच होतो, कंटाळा आला म्हणून विचारलं कॉफी मिळेल का? तो हसून म्हणाला. मी त्याला आत घेतलं. तो सोफ्यावर बसला आणि घरभर नजर फिरवू लागला. मी किचनमध्ये कॉफी बनवत होते. मला जाणवलं की तो किचनच्या दारातून माझ्याकडे बघतोय. मी वळले तेव्हा त्याने नजर चोरली. तुझा अभ्यास कसा चाललाय? मी विचारलं. चाललाय, पण अभ्यासात मन लागत नाही. तुमचं घर खूप शांत असतं ना? तो हळूच म्हणाला. आम्ही कॉफी पीत खूप गप्पा मारल्या. तो त्याच्या कॉलेजच्या गोष्टी सांगत होता. त्याच्या क्रशबद्दल बोलत होता. बोलता बोलता तो म्हणाला, राहुल काका खूप नशिबवान आहेत. त्यांना तुमच्यासारखी सुंदर वाईफ मिळाली. त्याच्या तोंडून सुंदर हा शब्द ऐकताना मला एक तुझे समाधान मिळालं. ते राहुलच्या हजारो रुपयांच्या गिफ्ट्समधूनही मिळालं नव्हतं. त्या दिवशी मला पहिल्यांदा जाणवलं की आर्यन माझ्याकडे फक्त एक शेजारीण म्हणून बघत नाही आहे. रात्र झाली. पाऊस धो-धो कोसळू लागला. मुंबईचा पाऊस आणि एकटेपण हे खूप घातक मिश्रण असतं. रात्री 10 वाजता अचानक वीज गेली. संपूर्ण सोसायटी अंधारात बुडाली. मला अंधाराची लहानपणापासूनच भीती होती. मी मोबाईलची फ्लॅशलाईट लावली आणि बाहेर गॅलरीत आले. तिथे आर्यन उभा होता. आंटी, घाबरलात का? त्यांचा आवाज अंधारात अधिकच गंभीर आणि आश्वासक वाटला. हो आर्यन, लाईट गेली आहे आणि राहुल पुण्यात आहे. मी येऊ का तिथे? एकटं वाटत असेल तर? त्याने विचारलं. माझ्या मनातलं द्वंद्व सुरू झालं. एक बाजू म्हणत होती की नको, हे चुकीचं आहे. पण दुसरी बाजू म्हणत होती की या अंधारात आणि भीतीत कोणीतरी सोबत हवं आहे. अखेर मी म्हटलं, मला खरंच भीती वाटते. आर्यन आला. टॉर्चच्या उजेडात त्याचा चेहरा अधिकच देखणा वाटत होता. तो घरात आल्यावर वातावरणात एक वेगळाच दरवळ पसरला. लाईट आली पण पावसाचा जोर वाटला होता. आर्यन, तू आज इथेच थांबशील का? गेस्ट रूममध्ये झोप. इतक्या पावसात तुला तुझ्या रिकाम्या घरात जाण्यापेक्षा इथं बरं वाटेल. मी विचारलं.
तो क्षणभर थांबला. त्याच्या डोळ्यात मी काहीतरी वाचलं. एक ओढ, एक इच्छा. चालेल, तुम्ही म्हणत असाल तर मी थांबतो, तो म्हणाला. ती रात्र साधी नव्हती. बाहेर कोसळणारा पाऊस आणि घरात आम्ही दोघं. मला माहीत नव्हतं की ही रात्र माझ्या आयुष्याला अशा वळणावर नेऊन ठेवणार आहे, जिथून परत येणं अशक्य होतं. बाहेर पावसाचा जोर वाढतच होता. खिडकीवर आदळणाऱ्या थेंबांचा आवाज वातावरणात एक वेगळीच अस्वस्थता निर्माण करत होता. आर्यन गेस्ट रूममध्ये जाण्यासाठी उठला खरा, पण त्याचे पाऊल थबकले. मी डायनिंग टेबलपाशी बसून रिकाम्या पेल्याकडे बघत होते. माझं मन हजार विचारांनी वेढलं होतं. आंटी, तुम्ही अजूनही टेन्शनमध्ये दिसताय. काय झालंय का? आर्यनने हळूच विचारलं. तो आता माझ्या अगदी जवळ येऊन उभा राहिला होता. मी त्याच्याकडे पाहिलं. टॉर्चचा उजेड आता गेला होता आणि हॉलमधल्या डिम लाईटमध्ये त्याचा चेहरा अधिकच आश्वासक वाटत होता. काही नाही रे आर्यन. बस वाटतंय की आयुष्य कसं एका जागी थांबलंय. राहुलला त्याच्या कामातून वेळ नाही आणि मला ह्या भिंती खाऊ दे कॉन्ट्रॅक्ट आहेत. माझ्या डोळ्यात नकळत पाणी आलं. आर्यनने संकोच सोडून माझा हात हातात घेतला. त्याचा स्पर्श मऊ पण कणखर होता. तुम्ही स्वतःला इतका का त्रास करून घेताय? तुम्ही खूप स्पेशल आहात. मी अनेकदा तुम्हाला गॅलरीत उभं राहून शून्यात बघताना पाहिलंय. मला तेव्हाच वाटायचं की तुमच्या आयुष्यात काहीतरी कमी आहे. त्याच्या शब्दांनी माझ्या मनातल्या साचलेल्या भावनांचा बांध फुटला. मी त्याला सगळं सांगू लागले. राहुलचं वागणं, आमचं संपलेलं शारीरिक नातं, आमचं तरुणपण कसं व्यर्थ जातंय, हे सगळं. तो शांतपणे ऐकत होता. तो फक्त 18 वर्षाचा होता, पण त्या क्षणी तो मला कोणत्याही प्रगत पुरुषापेक्षा जास्त समजून घेणारा वाटला. आंटी, नाही. पल्लवी, तो पहिल्यांदा मला नावाने म्हणाला. माझं हृदय जोरजोरात धडधडू लागलं. तुम्ही रडू नका. मी आहे ना. मला तुमची काळजी वाटते. रात्रीचे 1:15 वाजले होते. मी पाणी पिण्यासाठी किचनकडे वळले. शरीर थकलं होतं, पण डोळ्यात झोप नव्हती. गेस्ट रूमचं दार अर्धवट उघडं होतं. आर्यन तिथेच बेडवर बसून मोबाईलमध्ये काहीतरी बघत होता. मला पाहताच तो उभा राहिला. झोप नाही आली? मी विचारलं. कशी येणार? तुमच्या डोळ्यातलं दुःख पाहिल्यावर मला झोप येणं शक्य नाही, तो हळू आवाजात म्हणाला. मी त्याच्या रूममध्ये गेले आणि बेडच्या कोपऱ्यात बसले. तो माझ्या शेजारी येऊन बसला. आमच्यातलं अंतर आता खूपच कमी होतं. मला त्याच्या शरीराची उष्णता जाणवत होती. एका तरुण रक्ताची ऊब माझ्या गार पडलेल्या आयुष्याला जणू ऊब देत होती. पल्लवी, मी तुला खूप दिवसांपासून सांगू इच्छितो. तू खूप सुंदर आहेस. फक्त दिसायला नाही तर मनातूनही. मला तू खूप आवडतेस, त्याने धाडस करून सांगितलं. मी दचकले. अरे हे तू काय बोलतोयस? मी तुझी आंटी आहे. माझं लग्न झालंय. पण माझे शब्द फिके पडत होते, कारण माझ्या शरीराने त्याला आधीच होकार दिला होता. त्याने आपला हात माझ्या गालावर ठेवला. त्याचा स्पर्श हळूवार होता. लग्न झालंय म्हणून काय झालं? भावना तर जिवंत आहेत ना. तुला हवंय ना कोणीतरी तुला जवळ घेणारं, तुला प्रेम करणारं. मी काही बोलू शकले नाही. त्याने मला हळूच आपल्या मिठीत घेतलं. कित्येक वर्षानंतर कुणीतरी मला इतक्या घट्टपणे पकडलं होतं. राहुलच्या मिठीत एक औपचारिकता असायची, पण आर्यनच्या मिठीत एक ओढ होती, एक वेड होतं. मी त्याच्या छातीवर डोकं ठेवलं आणि डोळे मिटून घेतले. पावसाचा आवाज आता संगीतासारखा वाटू लागला होता. त्याने माझे होठ आपल्या ओठांनी स्पर्शले. ते पहिले चुंबन खूप निरागस आणि तीव्र होते. माझ्या शरीरात विजेची लहर धावून गेली. मी त्याला प्रतिसाद दिला. आमचे मने आणि शरीर आता कोणत्याही बंधनाच्या पलीकडे गेली होती. त्या रात्री त्या गेस्ट रूममध्ये आम्ही दोघं जगाला विसरलो होतो. पहिली वेळ आम्ही जेव्हा जवळ आलो, तेव्हा त्यात एक प्रकारचा शोध होता. त्याने माझ्या शरीराचा प्रत्येक कोपरा जणू पहिल्यांदा उलगडला होता. मी त्याच्या स्पर्शाने शहारत होते. राहुलच्या व्यस्ततेमुळे जे सुख मला कधी मिळालं नव्हतं, ते आज या तरुण मुलाच्या मिठीत मला मिळत होतं. रात्रीच्या त्या प्रहरात आम्ही एकदा नाही, दोनदा नाही, तर 4 वेळा एकमेकांत विलीन झालो. प्रत्येक वेळी एक नवीन भावना होती. कधी त्यात तीव्र ओढ होती, तर कधी एकमेकांबद्दलचा अपार प्रेम. त्याने मला आंटीवरून पल्लवी केलं होतं आणि मी त्याला एक मुलावरून माझा प्रियकर मानलं होतं. पहाटेचे 4:30 वाजले होते. आम्ही थकून एकमेकांच्या मिठीत पडलो होतो. बाहेर आता पाऊस मंदावला होता, पण माझ्या मनातलं वादळ आता शांत झालं होतं. पल्लवी, तू मला फक्त माझी आहेस, तो माझ्या कानात कुजबुजला. मी फक्त त्याच्याकडे बघत राहिले. मनात अपारधीपणाची एक छोटीशी लहर होती, पण त्याच्या त्या प्रेमळ नजरेने ती लगेच पुसली गेली. मला माहीत होतं की हे नातं जगाच्या नजरेत चुकीचं आहे, पण माझ्यासाठी ते जगण्याचं एकमेक साधन होतं.
पहाटेचे 5 वाजले होते. खिडकीबाहेर आता पावसाची रिपरिप थांबली होती. पण झाडांच्या पानावरून पडणारे थेंब अजूनही त्याच रात्रीची साक्ष देत होते. आर्यन माझ्या शेजारी शांत झोपला होता. त्याच्या चेहऱ्यावर एक प्रकारचं समाधान होतं. मी मात्र उठून खिडकीपाशी जाऊन उभी राहिले. अंगावर घेतलेली ओढणी सावरताना मला माझ्या शरीराच्या प्रत्येक कणात एक वेगळीच जाणीव होत होती. हे जे काही घडलं होतं ते स्वप्न होतं की वास्तव? मी 32 वर्षाची विवाहित स्त्री आणि तो 18 वर्षाचा महाविद्यालयीन तरुण. समाजाच्या व्याख्येत हे पाप होतं, पण माझ्या एकाकी मनासाठी ते अमृत होतं. सकाळी 7 वाजता आर्यन जागा झाला. त्याने मला मागे असलेले पाहिले आणि तो जवळ आला. त्याने मागून मला मिठी मारली. पल्लवी, विचार करतेस का काही? मी वळले आणि माझ्या डोळ्यात बघितलं. आर्यन, हे खूप चुकीचं झालं ना रे. राहुल आज येईल. आपण एकमेकांसमोर कसं जाणार? त्याने माझे दोन्ही हात हातात घेतले. पल्लवी, जे झालं ते मनापासून झाले. राहुल काका येतात म्हणून आपलं नातं संपत नाही. मी तुला एकटी सोडणार नाही. तो आपल्या घरी निघून गेला. मी घर आवरलं, स्वतःला सावरलं. सकाळी 10 वाजता राहुल पुण्यातून परतला. तो नेहमीप्रमाणे थकलेला होता. पल्लवी, चहा दे गं, खूप दुखी आहे, तो म्हणाला आणि सोफ्यावर आडवा झाला. मी त्याला चहा दिला, पण माझे हात थरथरत होते. राहुलने चहा घेताना माझ्याकडे पाहिलं. काय गं, आज चेहरा खूप फ्रेश दिसतोय तुझा. नीट झोप लागली वाटतं काल रात्री. मी दचकले. हो, पाऊस होता ना, म्हणून लवकर झोपले. मी खोटं बोलले. आयुष्यात पहिल्यांदा मी राहुलच्या डोळ्यात डोळे घालून इतकं मोठं खोटं बोलले होते. पुढचे काही दिवस आमच्यासाठी चोर पोलीस खेळासारखे झाले होते. राहुल ऑफिसला गेलं की अर्ध्या तासात आर्यनची बेल वाजायची. आम्ही तासनतास बोलायचो. तो मला त्याच्या कॉलेजच्या गप्पा सांगायचा, त्याच्या मित्रांच्या गोष्टी सांगायचा. त्याला माझ्या हाताचं जेवण खूप आवडायचं. पल्लवी, तू बनवलेली डाळ खिचडीसुद्धा हॉटेलच्या जेवणापेक्षा भारी लागते, तो म्हणायचा. आमच्यातलं शारीरिक आकर्षण तर होतंच, पण त्या पलीकडेही एक भावनिक गुंतागुंत निर्माण झाली होती. आर्यन मला सांगायचा की पल्लवी, तू जेव्हा साडी नेसवरून गॅलरीत उभी असतेस तेव्हा तू एखाद्या अप्सरेसारखी दिसतेस. त्याचे हे कौतुक माझे आयुष्य पुन्हा टवटवीत करत होते. पण मनात कुठेतरी एक भीती कायम होती. सोसायटीत कोणी पाहिलं तर? राहुलला संशय आला तर? एकदा आम्ही सोफ्यावर बसून मूव्ही बघत होतो. आर्यनचं डोकं माझ्या मांडीवर होतं. अचानक बाहेर कोणाचा तरी चालण्याचा आवाज आला आणि आमचे दोघेही घाबरून उभे राहिलो. तो फक्त कुरिअरवाला होता, पण त्या एका क्षणाने आम्हाला जाणीव करून दिली की आपण किती मोठ्या आगीशी खेळतोय. एक दिवस दुपारी आर्यन म्हणाला, पल्लवी, आपण असं किती दिवस लपून भेटणार? मला तुला बाहेर घेऊन जायचं आहे, लॉंग ड्राईव्हवर. तिथे कुणी ओळखणार नसेल. मी हसले. आर्यन, तू लहान आहेस रे अजून. हे सगळं इतकं सोपं नसतं. मी लहान नाही आहे पल्लवी. तुला सुख देण्याइतकं आणि तुला सांभाळण्याइतपत मी मोठा झालो आहे, तो गंभीरपणे म्हणाला. त्याच रात्री राहुल घरी आला तेव्हा तो खूप आनंदी होता. पल्लवी, पुढच्या आठवड्यात माझ्या बँकची ट्रिप आहे. आपण लोणावळ्याला जाऊया का? मी विचारात पडले. एक काळ असा होता जेव्हा मी राहुलच्या अशा ऑफरसाठी वाट बघायचे. पण आज आज मला राहुलसोबत जाण्यापेक्षा आर्यनसोबत घरात घालवलेला वेळ जास्त मोलाचा वाटत होता. मी राहुलला हो म्हटलं खरं, पण माझं मन आर्यनकडे धावत होतं. त्या रात्री बेडवर राहुल माझ्याजवळ येण्याचा प्रयत्न करू लागला. खूप दिवसांनी त्याने मला स्पर्श केला होता, पण मला त्या स्पर्श आता बरका वाटू लागला होता. राहुलच्या स्पर्शात ती ओढ नव्हती जी आर्यनच्या हातांच्या स्पर्शात होती. मी डोळे मिटले आणि मनात आर्यनची कल्पना करू लागले. हे किती भयानक होतं. मी माझ्या नवऱ्यासोबत होते, पण मन शेजारच्या मुलाकडे होतं. दुसऱ्या दिवशी मी आर्यनला हे सगळं सांगितलं. तो थोडा रागावला. तुला त्याच्यासोबत जायची गरज आहे. तू त्याला नाही म्हणू शकत होतीस. आर्यन, तो माझा नवरा आहे. मी इतक्या लवकर सगळं सोडू शकत नाही. मी त्याला समजावलं. आर्यनने मला घट्ट मिठी मारली. मला भीती वाटते पल्लवी. तू मला सोडून परत त्याच्याकडे जाशील की काय? मी त्याच्या डोळ्यातलं प्रेम आणि भीती पाहिली. तो खरोखर माझ्या प्रेमात पडला होता आणि मी मी एका अशा वळणावर होते जिथे मागे फिरणे शक्य नव्हतं आणि पुढचा रस्ता धोक्याने भरलेला होता. मी कुपित नातं आता हळूहळू उघड होण्याची दिशा सरकत होतं, ज्याची कल्पनाही आम्ही केली नव्हती. लोणावळ्याची ती ट्रिप माझ्यासाठी आनंदाची नाही तर एका परीक्षेसारखी होती. राहुलसोबत असूनही माझं लक्ष सतत फोनकडे असायचं. आर्यनचे मेसेज येत होते, तू कधी परत येणार? मला करमत नाही आहे. राहुलला माझ्या वागण्यातला बदल जाणवू लागला. मी त्याच्यापासून काहीतरी लपवत आहे हे त्याला स्पष्ट दिसत होतं. एके दिवशी संध्याकाळी आम्ही हॉटेलच्या बाल्कनीत बसलो होतो. राहुलने शांतपणे विचारलं, पल्लवी, गेल्या काही महिन्यांपासून तू हरवलेली असतेस. नक्की काय चाललंय? आपल्या नात्यात काही कमी आहे का?
मी गप्प राहिले. त्याला काय सांगणार की ज्या प्रेमासाठी मी वर्षानुवर्षे आसुरलेले होते, ते प्रेम मला शेजारच्या एका 18 वर्षात मुलात सापडलंय. मी फक्त एवढंच म्हटलं, काही नाही राहुल, फक्त कामाचा आणि घराचा कंटाळा आलाय. पण राहुलच्या चेहऱ्यावरच्या त्या अविश्वासाने मला सावध केलं होतं. आम्ही मुंबईला परतलो. पुन्हा तोच दिनक्रम सुरू झाला. पण आता वातावरण तणावपूर्ण होतं. आर्यनचा हट्ट वाढत होता. त्याला आता चोरट्या भेटी नको होत्या. एक दुपारची गोष्ट, राहुल अचानक ऑफिसमधून घरी आला. त्याचं लॅपटॉप, चार्जर तो विसरला होता. मी आणि आर्यन हॉलमध्ये बसून बोलत होतो. आमचे हात एकमेकांच्या हातात होते. दार उघडलं आणि राहुल समोर उभा होता. वेळ जणू तिथेच थांबली. राहुलच्या हातातली बॅग जमिनीवर पडली. त्याच्या डोळ्यात जो राग आणि दुःख होतं ते पाहून माझं हृदय धडधडू लागलं. हे हे काय चाललंय पल्लवी? हा मुलगा आर्यन? राहुलचा आवाज थरथरत होता. आर्यन उठून उभा राहिला. त्याने पळ काढला नाही किंवा तो घाबरला नाही. तो शांतपणे म्हणाला, काका, मी पल्लवीवर प्रेम करतो आणि तीही माझ्यावर करते. राहुलचा राग अनावर झाला. प्रेम? हा पोरगा काय बोलतोय पल्लवी? तू शुद्धीत आहेस का? मी पुढे आले. डोळ्यात पाणी होतं, पण मनात आता एक प्रकारची स्पष्टता होती. राहुल, जो वेळ तू तुझ्या करिअरला दिलास, तो जर मला दिला असतास तर आज ही वेळ आली नसती. मी तुला अनेकदा सांगण्याचा प्रयत्न केला की मी एकटी पडली आहे, पण तुझ्याकडे ऐकायला वेळ नव्हता. आर्यनने मला तो आधार दिला जो तू विसरला होतास. त्या दिवशी घरात मोठं वादळ झालं. राहुलने आरडाओरडा केला, पण त्याने आर्यनवर हात उचलला नाही. तो फक्त इतकंच म्हणाला, मला वाटलं नव्हतं की तू इतकी खाली पडशील. तो घर सोडून निघून गेला. पुढचे काही दिवस नरकासारखे होते. सोसायटीत कुजबूज सुरू झाली. आर्यनच्या आईवडिलांनाही हे समजलं. त्यांनी त्याला दिल्लीला परत नेण्याचा प्रयत्न केला, पण आर्यन ठाम होता. मी पल्लवीला सोडून कुठेही जाणार नाही, त्याने घरच्यांना स्पष्ट सांगितलं. राहुलने घटस्फोटीसाठी अर्ज केला. सुरुवातीला मला भीती वाटली, पण मग जाणवलं की ज्या नात्यात फक्त औपचारिकता उरली होती, ते नातं ओढत नेण्यात काय अर्थ. आम्ही कायदेशीररित्या वेगळे झालो. राहुलने फ्लॅट माझ्या नावावर केला आणि ती शहराबाहेर निघून गेला. आज 2 वर्षे उलटली आहेत. आर्यन आता 20 वर्षाचा झाला आहे. तो एका नामांकित कंपनीत पार्ट टाइम जॉब करतो आणि त्याचं शिक्षणही पूर्ण करतोय. आम्ही एका लहानशा घरात एकत्र राहतो. समाजाच्या नजरा आजही आमच्याकडे वळतात. लोक आजही आमच्या वयावर कुजबुजतात, पण आम्हाला त्याची पर्वा नाही. रात्री जेव्हा आम्ही गॅलरीत बसतो, तेव्हा तो माझा हात धरून म्हणतो, पल्लवी, मी तुला सांगितलं होतं ना, मी तुला कधीच सोडून जाणार नाही. मी त्याच्या खांद्यावर डोकं टेकवले. आयुष्याची ती एक रात्र, ते 4 वेळा झालेले आमचे मिलन, हे फक्त शारीरिक नव्हतं. ती एक सुरुवात होती माझ्या स्वतःच्या आनंदाची, शोधाची. वयाचं अंतर शरीराला असू शकतं, पण 2 मनांच्या ओढीला नसतं. आयुष्याने मला खूप काही शिकवलं. कधीकधी चुकीच्या वाटणाऱ्या मार्गावरही आपल्याला आपलं खरं सुख सापडू शकतं. मी आता आणखी नाही तर पल्लवी आहे, जे स्वतःचं एक अस्तित्व आहे, एक प्रेम आहे आणि एक जग आहे.